पुष्पे, पुष्पे, काय झालं? काही नाही. अगं मग रडतीस कशाला? आपलं आपल्या पुरीसाठीचं प्रेम कुठं कमी पडलंय का? आपण कधीच आपल्या पुरीचा विचार केला नाही, तिच्याकडे लक्ष दिलं नाही, असं झालंय का? नाही अगं, आपण जसं आजाला वाढवलं तसंच जेडीला पण वाढवलं. दोघात कधी फरक केलाय का? का ग, काय झालं? तुला काय बोलली का ती? नाही, पण मला असं राहून राहून वाटतंय आपण कुठेतरी कमी पडलो की काय. अगं असं कसं बोलतीस तू? आपण आपल्या परीने समज केलंय. माझी एवढीच इच्छा आहे तिचं समज चांगलं व्हावं. मग माझी पण तीच इच्छा आहे की मला बी वाटतंय तिचं समज चांगलं व्हावं. पण तिची बी एकच इच्छा होती ना, तिला अजिंक्य संग लगीन करायचं होतं. अगं तिचं आजाबर लग्न व्हावं ही तर माझी बी इच्छा होती, पण आजाची इच्छा वेगळी आहे आणि आपल्या इच्छेसाठी मी त्याची इच्छा नाही ना मारू शकत. पण आपल्या पोरीचं काय? खरं तर आपलं चुकलं. आधीच आपण अजिंक्यसोबत तिचं लगीन करायला पाहिजे होतं. भले अजिंक्य आर्मीत गेले असते नसते तरी चाललं असतं. अगं पण आजानं तिला स्वीकारायला नको का? आणि जर दोन मन एकत्र येत नाही तर संसार नीट होत नाही. आपण जर तिच्या आट्टापायी तिचं लग्न आजाशी लावून दिलं असतं तर तिच्या आयुष्यभर फरफट झाली असती. तिचं आजावर लग्न होत नाही हे एका अर्थी योग्यच आहे. होय, पण तिला अजिंक्यसोबत लगीन करायचं होतं. पण आता शीतलचं लगीन अजिंक्यसोबत होतंय म्हणल्यावर, म्हणून तर ती लग्नासाठी गडबड करत नसेल ना? अगं ती लाख गडबड करेल, पण असं तिचं लग्न कोणाशी बी लावून द्यायचं मला नाही पटत. आणि बघ, तिच्यासाठी चांगला मुलगा मिळाला तर ठीक, नाहीतर तिच्या हट्टाला आपण बळी पडायला नको असं वाटतंय बघ मला. असं तिचा हात कोणाच्या बी हातात द्यायला मूर्ख आहे का मी? आणि अजून एक गोष्ट, जर जयडीचं लग्न लवकर नाही झालं तर आजान शितलीचं लग्न पुढे जाणार. जाऊ दे, मला नाही त्यांची काळजी. त्यांच्यासाठी माझ्या पुरीचं लगीन कुणा संग बी होऊ देणार नाही मी. ही शिकली तरी काय कुठं पळून जाणार आहे का? आणि अजिंक्य तरी कुठं जाणार आहे? पण माझ्या जैडीचं समज चांगलं व्हायला पाहिजे, बाकी मला माहित नाही. हॅलो. काय ग, काय करतेस? काय नाही, अंतरून टाकते. काय झालं? आवाज का असा येतोय? काय बोललं का तुला कोण? नाही, विचार करत होते. कसला? जयडीचा. का? तिच्या मनासारखं स्थळ मिळत नाही तर तिचं लग्न लावून देऊ शकत नाही, म्हणून मग आपलं लग्न. अगं पण आपलं लग्न व्हावं म्हणून आम्ही जडीचं लग्न कोणावर पण नाही करू शकत. आणि हे बघ, तिला चांगला पोरगा मिळाला तरच आम्ही लग्न लावून देणार आहे. पण ती तर म्हणली ना ती त्याच पोराबर लग्न करणार म्हणून. ती मस्त म्हणल, पण मी हो म्हणाल नको का? हे बघ, घर तर चांगलं असलेला, त्याला शोभल असा कामता पोरगाच बघायचा त्यासाठी. माझ्या लग्नामुळे आधीच घरातले काय काय घडले, आता सगळं ठीक व्हायला पाहिजे. हा, पुष्पा, हा जरा धपाट्याचं पीठ मळ ग, मी आज धपाटी करते. काय ग जीजे, आज मध्येच अचानक? अरे माग शितली बोलली होती, जीजी तुमच्या हातची धपाटी लई म्हणजे लई भारी असतात, तिला खायचेत ना म्हणून. तर तिला काय माहित? आता हे न सांगितलं असेल ना, आता तिला खायची इच्छा आहे तर करते की. किती वेळ लागतो त्याला? हा, करा करा.
तुमच्या हातचा स्वयंपाक बी लई भारी असतोय. माझी बी खायची इच्छा आहे रोज. काय झालं हसायला? अहो खरंच माझी इच्छा आहे तुमच्या हातचा स्वयंपाक खायची. पुष्पे, आता माझ्याच्या रोज स्वयंपाक होणार आहे ग. मला कळतंय की तुम्हाला ठोमणं मारती असती. नाही म्हणलं आपली बी इच्छा सांगावी. झाली पूर्ण तर झाली. अगं त्या पोरगीने कधी नव्हती इच्छा बोलून दाखवली, म्हणून म्हणलं करते. हाय का आता? मी तर कुठं रोज रोज काय तवा सांगते. मी बी पहिल्यांदाच सांगितलंय की. बया, तुझ्या संग बोलायचं म्हणजे ना, ते म्हणतात ना भीक नको म्हणून कुत्रावर, तशातली गत आहे. काय म्हणलं? आता तिने सांगितलं की लगेच तिची इच्छा पूर्ण करा आणि मी सांगितलं की लगेच भांडायला लागलो. समाधान. हा का बाई? ना ना, या की या. नाना या की बसा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बसा. चहा पाणी चाललंय वाटते. होय. तुम्ही पुष्पा चहाचं बागा किती? नको नको, माझा झालाय चहा. हा, बरं मग पाणी घ्या. नाना कस काय येणं केलं? हेच म्हणलं विचारून यावं अजिंक्य आणि शीतलच्या लग्नाचं कसं करायचं. खरं सांगायचं तर नाना, आता आम्हाला बी काय कळण असं झालंय बघा. अहो अजिंक्य जवळ सुट्टीवर आहे तवर जयश्रीची लग्न करायची इच्छा आहे. आणि जर तिला चांगलं स्थळ मिळालं तर तिचं लग्न करायचं डोक्यात आहे. आणि नाही मिळालं तर? नाही मिळालं तर मग आजा जेव्हा पुढच्या सुट्टीला येईल तेव्हा करायला येईल तिचं लग्न. पण आजा आणि शीतलचं लग्न याच सुट्टीत करायचंय. आमचं बी हेच मत होत. पण म्हणलं तुमचं जयश्रीच्या लग्नाचं चाललंय ते म्हणलं विचारून घ्यावं एकदा. अहो आम्हाला बी वाटतंय की याच सुट्टीत व्हावं. जयश्रीला चांगलं स्थळ मिळालं तर दोन्ही लग्न यंदा होतील बघा. हो, पण अजिंक्य आणि शीतलचं लग्न ठरल्या मुहूर्ताला होईल असं वाटत नाही. होय. मग एखादी पुढची जवळची तारीख बघतोस का? म्हणजे आम्ही तयारी चालूच ठेवतो ना. आमची बी तयारी तशी चालूच आहे. मग एखादी जवळची तारीख बघू आणि देऊ दोघांचा बार उडवून. बर. बरं.